बुद्धीची आणि कलेची देवता श्री गणपती बाप्पा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, गणेशोत्सवाचे प्रणेते आपले टिळक आजोबा यांना अभिवादन करून सेवा मित्र मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळाने आपल्या सामाजिक देखाव्याची परंपरा कायम ठेवत यावर्षी सादर केलेला देखावा आहे कथा प्रेरणेची, गौरवगाथा विजयाची. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. मित्रांनो, सध्या आम्ही उभे आहोत जिथे आपल्या भारतीय जवानांनी इतिहास रचला आहे. विक्रम बत्रा आणि त्यांच्या टीमने कारगिलच्या या अत्यंत कठीण असलेल्या 5140 शिखरावर विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि अद्वितीय धाडसाने या शिखरावर तिरंगा फडकवला आहे. हा क्षण फक्त विजयाचाच नाही तर भारतीय लष्कराच्या अद्वितीय धैर्याचाही क्षण आहे. संपूर्ण देश त्यांच्या या शौर्याने भारावून गेला आहे. लेफ्टनंट बत्रा, आजच्या या विजयाने संपूर्ण देशाला अभिमान वाटतोय. आपल्याला काय वाटतं या क्षणाबद्दल? हे फक्त माझं किंवा माझ्या टीमचं यश नाहीये, तर हे संपूर्ण देशाचं यश आहे. शत्रू कितीही ताकदवान असला तरी आम्ही भारतीय जवान कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही हे आम्ही दाखवून दिलं. रेडिओ सेटच्या सेम फ्रिक्वेन्सीवर पाकिस्तानी सैन्यानं माझं कोडनेम ऐकलं, शेर शहा, आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली, तुम्ही जर हे शिखर पार करून आलात तर जिवंत परत जाणार नाही असं आव्हान दिलं. हे ऐकून माझे सगळे जवान अजूनच आक्रमक झाले आणि भारताचा ध्वज तिथेच रोवून परत आले. ये दिल मांगे मोर. कॅप्टन, शत्रू तुमच्या अगदी समोर येऊन उभा होता, तरी तुम्हाला भीती नाही वाटली? भीती? वी आर इंडियन आर्मी. वी लव्ह बाय चॉईस अँड लीड बाय एक्झाम्पल. एक सांगू, आमच्या लष्करी प्रशिक्षणाच्या काळात मिलिटरी अकॅडमी मध्ये असताना मी एक गोष्ट ऐकली होती, हसत हसत मरणाला स्वीकारणाऱ्या काही महान योद्ध्यांची. ही गोष्ट ऐकल्यापासून मरणाची भीती कधी माझ्या आसपास पण नाही फिरकली. गोष्ट? कोणती गोष्ट? होते एक महान राजे आणि होती त्यांच्यासाठी जीवावर उदार होऊन लढणाऱ्या लढवय्यांची सेना. अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची. अरे भ्या कुणाला धावतो र, फिरत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच, जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. कॅप्टन, इफ आय एम नॉट रॉंग, आर यू टॉकिंग अबाउट शिवाजी? शिवाजी? छत्रपती शिवाजी महाराज म्हणत आहे. त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिवमहाराज 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 शिवमहाराज. अहो नाही, या अशी खबर आली आहे की सिद्धी जोहरने वेढा अजूनच वाढवला आहे. सिद्धीने आता गडावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. हे शंभू महादेवा, आमचा राजगडीचा शंभू महादेव आमच्या सारख्या लाखोंचा पोशिंदा आहे. जगदंबे, आमचं शिवाजी राज हे तुझं लेकरू आहे ग.
अधर्म नष्ट करून स्वराज्य स्थापनेचं काम आमच्या राजानं हाती घेतलंय. आमचं राज म्हणजे आमचा आणि या स्वराज्याचा प्राण आहे, जो प्राण आज पन्हाळगडी सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकलाय. तुझ्यासमोर गाऱ्हाणं घालतो आई. आमच्या राजासनी सोडवण्याचा मार्ग आम्हाला दाखव. आमचं गाऱ्हाणं ऐक ग आई. या सिद्धीचे तर ना येऊ दे समोर एकदा, डावत्याला बाजीचा इंगा. हेच नाही करायचं असं म्हणणं आहे महाराजांचं. परिस्थिती किती बी बिकट असली तरी संयम ठेवा म्हणतात महाराज. आता महाराजांसारखा संयम आपण कुठून आणायचा? गडावरचा साठा संपत चाललाय. आज 4 महिने झालं महाराज पन्हाळगडी अडकून आहेत आणि तो सिद्धी पण मागं हटायला तयार नाही. महाराज सुटणार कसे? जय हिंद कॅप्टन विक्रम. जय हिंद सर. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार .4875 शिखरावर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केलाय आणि पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर गोळीबार करायला सुरुवात केली. सगळ्यांनी अलर्ट राहा. यस सर. विक्रम, शत्रूवर भरोसा ठेवून चालणार नाही. आपण आपला प्लॅन करायला हवा. शत्रूच्या हालचालींचा अंदाज येणं कठीण आहे. आपण अशा जागी आहोत जिथून आपण शत्रूला नाही पण शत्रू आपल्याला बघू शकतो. आपल्या सगळ्या हालचालींवर त्यांचं लक्ष असणार. आपल्याला खूप सावध राहायला हवं. नुसतं सावध राहून चालणार नाही, शत्रूला मुळापासून नष्ट करावं लागेल. बॉयज, आपल्याला शत्रूच्या मुळापर्यंत पोहोचावं लागेल. कॅप्टन विक्रम बत्रा, 5140 शिखरावर तुमच्या विजयाची बातमी खूपच अभिमानास्पद आहे. पण आता आपल्या समोर आणखी एक महत्वाचं मिशन आहे. .4875. माझा तुमच्यावर आणि तुमच्या टीमवर पूर्ण विश्वास आहे कॅप्टन विक्रम बत्रा. येतील मागे मोर सर. आम्ही तयार आहोत. कोणतंही आव्हान असो, आम्ही भारतीय आर्मीचे जवान पूर्ण ताकदीने ते पार करू. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही भारत मातेचं रक्षण करू. नाईक, महाराजांशी मसलत करू आणि तुम्ही फक्त आदेश द्या. उभा का आपण काढतो त्या सिद्ध्याला. पण कॅप्टन, आपल्याला हे विसरून चालणार नाही की शत्रूची भौगोलिक परिस्थिती आपल्यापेक्षा खूप चांगली आहे. बाजी रायाजी, गेले 6 महिने आपण इथे अडकून आहोत. गडावरचा फक्त दारू गोळा नाही तर अन्नधान्य पण संपत आले आणि तिकडं रोज गनिमाची संख्या वाढतच चालली आहे. उंचावरून शत्रू आपल्याला सहज टिपू शकतो. त्यांच्याकडे युद्ध सामग्री तर आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. पण आपण लढणार आहोत. एनी डाऊट? नो सर. सो बॉयज, हाऊस द जोश. हाय सर. हाऊस द जोश. हाय सर. जिथे आता शत्रू उभा आहे तिथे भारताचा तिरंगा रोवूनच आम्ही परत येऊ. हा कॅप्टन विक्रम बत्राचा शब्द आहे सर. कॅप्टन बत्रा अँड टीम, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. कॅप्टन, हे ठिकाण अत्यंत आव्हानात्मक आहे. दोन्ही बाजूंनी तीव्र उतार आहे. शत्रूला क्षणात आपली चाहूल लागू शकते. मग आपण ही लढाई कशी जिंकणार? शत्रू सर्व बाजूंनी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. मित्रांनो, 350 वर्षांपूर्वी हाच प्रश्न शिवाजी महाराजांसमोर पण होता. महाराज, यो सिद्धी लय चिवट माणूस आहे. ऊन, वारा आणि पाऊस कशालाच हटत नाही. नाही एकाचं डोळं काढून दिलं तर रायाचे नाव लावणार नाही. बाजी, प्रत्येक लढा हा रणांगणावर लढायचा नसतो. होय महाराज, पर ये पडली तर आपले 300 मावळे सिद्धीच्या 3000 सैन्यावर वाघावानी तुटून पडतील आणि असे लचके तोडतील की पुन्हा स्वराज्यात पाय ठेवायची त्याची हिंमत व्हायची नाही. शिवाय रणांगणात पाय न ठेवता सुद्धा शत्रूची हिंमत मोडता येते. मला सांगा, शत्रू कशासाठी अधीर असतो? जिंकण्यासाठी. मग त्याला जिंकू द्यायचं आणि आपण तह करायचा. महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय, माफी करा. पर आम्हा मावळ्यांवर तुमचा विश्वास आहे नव? आम्ही नाही जिंकू देणार त्या सिद्ध्याला. या देहाचं तुकडं झालं तरी चालेल, पर शत्रूला जित्ता पाठवणार नाही. शिवा, मी तुमच्या सगळ्यांची भावना जाणतो. युद्धात महत्वाचा आहे तो संयम. आपण शत्रूला जिंकण्याचा भास निर्माण करायचा. आपण तह करतोय, शरण येतोय हे समजल्यावर सिद्धी गाफील होणार आणि सैन्याचा वेढा हळूहळू शिथिल होणार. आणि मग आपण डाव साधायचा, असंच ना राज? आपण तर बालपणीचे सवंगडी. तुम्ही तर सारेच जाणता. महाराज, माझ्या डोक्यात अजून एक कल्पना आहे. फक्त तसं करण्यासाठी तुम्ही परवानगी द्या. काय रे शिवा? वय तर राज, तुम्ही फक्त हो म्हणा, मग बघा शिवा त्या सिद्ध्याची कशी जिरवतो. इंडियन आर्मीच्या छोट्या छोट्या हालचालींवर शत्रूचा बारीक लक्ष आहे. आपल्या योजनेची थोडी सुद्धा खबर मिळाली तर ते आक्रमक होतील. आणि शिखराच्या 2 बाजूंनी तीव्र उतार आहे. आपण .4875 पर्यंत पोहोचणार कसं? सर, आय हॅव अ प्लॅन.
दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार अरे लागना पार लागना पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो क्यों बसला हाय ना गनीम येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज. राजांनी आता युगत काय मांडली. अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. आता अशीच युगत आपण मांडायची. महाराजांचा गनिमी कावा वापरून आपल्याला .4875 हे मिशन जिंकायचंच आहे. म्हणजे नेमकं काय करायचं. शत्रूला अंधारात आपल्यावर पहारा ठेवणं अवघड जाईल. दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्यामुळे रात्रीच्या वेळी हल्ला करणं अशक्य आहे असा पाकिस्तानी सैन्याचा समज असणार. या शिखराच्या मागच्या घळीच्या बाजूने आपण हल्ला करू असा विचार पण शत्रू करणार नाही आणि पुढच्या बाजूने बोफोर्स तोफांचा मारा करत तुम्ही शत्रूला असा आभास करून द्याल की आम्ही पुढच्या बाजूने चढाई सुरू केली आणि तीच वेळ साधायची. शत्रू बेसावत असताना आपण अंधारात घाव घालायचा. एकत्र स्वराज्याचं स्वप्न साकार करणारे सवंगडी आहोत. आपला माथा केवळ आई भवानी आणि आऊसाहेब जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आहे. मी तर श्रींची इच्छा पूर्ण करणारा त्यांचा बालक आहे. पण आमच्यासाठी तुम्हीच आमचं मायबाप आहे राजा. मी तहाची बोलणी करण्यात त्या सिद्धीला गुंतवून ठेवतो. तहामुळं आधीच समजा येडा शिथिल झाला आहे. त्यात रात्रीची येळ. अहो तुम्ही या येड्यातनं निसटला हे बेण्यांना उमगेपर्यंत सकाळ होईल. आणि तरी सिद्धीच्या सैन्याला मागमूस लागलाच तरी आम्ही त्याला घोडखिंडीत गाठू. ह्यो बाजी प्रभू खिंड लढवेल. रक्तानं देह भिजला तरी बी गनिमाला अडकून ठेवेल. अहो महाराज सांगा या रायाजीच्या तलवारीची धार बी आहे की शत्रू शिजून जायला आणि शत्रूचा एक एक वार अडवाया. या संभाजीराव जाधव आणि या रायाजीची समजेश आहे ना महाराजांसाठी उभं राहील. महाराज तुम्ही विशाळगडावर पोचल्यावर 5 तोफांची निशाणी द्या. तोवर आम्ही शत्रूला खिंड पार करू देणार नाही. बोला हर 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 महादेव. तरी ते पुढून हल्ला होईल या तयारीत असतील आणि तेव्हाच दुसरी टोळी शिखराच्या मागून येऊन हल्ला करेल. जशी महाराज तोफांची निशाणी देणार होते तसं आपण युद्ध जिंकल्याची निशाणी काय असेल. त्या शिखरावर भारताचा ध्वज फडकेल. तीच .4875 जिंकल्याची निशाणी असेल. जो त्यागाचा आणि शौर्याचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिला तोच वारसा आपल्याला या युद्धातून आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ही रोज शाळेत म्हटली जाणारी प्रतिज्ञा आज आपण जगणार आहोत. भारत माते, भारत देशाच्या आणि या देश बांधवांच्या संरक्षणासाठीचा हा लढा यशस्वी करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे. आई भवानीचा आपल्या कार्याला आशीर्वाद आहे. आपण सगळे या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडू. शिवा जेव्हा सिद्धीला कळेल की तुम्ही शिवाजी नाही तेव्हा तो आक्रमक होईल. त्याचं सैन्य तुमच्यावर तुटून पडेल. पण तुम्हाला असं मरणाच्या उंबरठ्यावर सोडून आम्ही जाणार नाही. महाराज अहो जेव्हा तुमच्या संघ स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हाच यो जन्म स्वराज्याचा शिवाजी राजाच्या चरणी अर्पण केला होता. आता देह वाट बघतोय त्यो समर्पणाच्या एका संधीची आणि आत्ममुक्तीची. महाराज तुमची कापडं अंगावर असताना मरण्याचं पुण्य माझ्या वाट्याला आलंय. ते असं हिरावून घेऊ नका. अहो तुमच्यासारखं रुपडं देवानं माझ्या पदरी दिलंय ते ह्याच क्षणासाठी. शिवा आमचं ऐका. राज अहो आज तुम्ही आमचंच ऐका. माझ्यासारखे शेकडो शिवा काशीत मेले तरी बी चालतील पर शेकडो युगातून एकदा जन्माला येणारा आमचा शिवाजी राजा जागलाच पाहिजे हो. राजा या स्वराज्यासाठी जीव गेला तरी बी त्याचं काडीभर पण दुःख नाही. कारण मरताना हा शिवा न्हावी म्हणून मरणार नाही. मरेन तर शिवाजी राजा म्हणून मरेन. आणि हो महाराज अजून 500 वर्षानंतर पण जर कधी स्वराज्यासाठी मरायची वेळ आली ना तर तेव्हा लोक या शिवाची आठवण नक्की काढतील. अजून काय पाहिजे हो एका आयुष्यात.
राज आऊ साहेबासनी आणि तुम्हासनी ह्या शिवा काशिदाचा यो शेवटचा मुजरा. जवानो, जाओ और जीत के आओ. सगळा देश तुमच्या पाठीशी आहे. यात लपेटून येणार, पण येणार नक्की, हा आमचा शब्द आहे. माझ्या शूरवीर मित्रांनो, माझ्या हृदयात राहणाऱ्या भावांनो, जिंकणार तर आपण आहोतच, पण लढता लढता मरण जरी आलं तरी शेवटचा श्वास सोडताना विचार करा की आपल्या आयुष्याचं सोनं झालं. आपल्या मरणातून आपल्या देशाच्या पुढच्या पिढ्यांना देश म्हणून जगण्याचं आणि देश म्हणून जगवण्याचं महत्व सांगत राहू. या देशाची अखंडता, या देशाची एकात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या त्यागाच्या, आपल्या शौर्याच्या कहाण्यांचे दाखले दिले जातील. आणि आपल्या मरणाने जर देशाच्या पुढच्या पिढ्यांना थोडी जरी प्रेरणा मिळणार असेल, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्यावर आपण विजय मिळवू शकतो हा विश्वास मिळू शकणार असेल, तर असं मरण आपण एकदा काय हजारदा स्वीकारू. आर यू रेडी बॉयज? यस सर. ये दिल मांगे मोर सर. भारत माता की जय. भारत माता की जय. नहीं एक जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत. ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे. तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले. आखिर तक हम सफर तिरंगे के. जय हिंद जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है. सिद्ध ठान के हिंदुस्तान बोले. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम. कारगिल की ये विजय उस नए भारत की नींव का पत्थर है, क्योंकि इस युद्ध में बही खून की हर एक बूंद ने हमारे आज को सींचा है. वही खून प्रेरणा देता है, बढ़ो आगे, मत रुको. पूरी शक्ति सहित निर्भयता से हर असंभव पहाड़ इसी तरह जीत लो. सीने में जो भारत भूमि के प्रति प्रेम है वो पूर्ण प्रज्वलित हो. जब संपूर्ण विश्व के शीर्ष शिखर पर भारत का ध्वज फहराएगा, तब मेरे देशवासियों हर दिन विजय दिवस कहलाएगा.